महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि ऊर्जा प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत उमेदवारांची थेट मुलाखत घेतली। त्यामुळे अनेकांना तत्काळ रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या। युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध क्षेत्रात नोकरी मिळवण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमाला आयोजक अजय भास्करराव बोरस्ते, उपनेते शिवसेना जिल्हाप्रमुख नाशिक यांच्यासह मनपा महापौर हिमगौरी आडके, सहाय्यक आयुक्त रिसे साहेब, निमा अध्यक्ष आशिष नार, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, युवाशक्ती फाउंडेशनचे वैभव कुलकर्णी, युवराज कराड सर, शिवसेना आयटी सेल जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र देवरे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच युवासेना लोकसभा सचिव आदित्य बोरस्ते, विधानसभा प्रमुख विनायक आढाव, रोशन शिंदे, आनंद फरताळे, ऊर्जा प्रतिष्ठानचे दीपक हंडगे, संजय घोडके, प्रसाद जोशी, विशाल खैरनार, शुभन घुले, तुषार गिरी, सुभाष पाटील आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे नाशिकमधील बेरोजगार युवकांना थेट नोकरीची संधी उपलब्ध झाली असून अशा उपक्रमांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज हा रोजगार मेळावा होतोय। मला अत्यंत आनंद आहे की नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व माझे तरुण मित्र भगिनी या ठिकाणी आले आहेत। 50पेक्षा जास्त मल्टीनॅशनल्स कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला आहे। आत्तापर्यंत किमान 300-350 अपॉइंटमेंट्स या ताबडतोब देण्यात आलेल्या आहेत। महिंद्रा & महिंद्रा सारखी कंपनी आहे, बॉस सारखी, किर्लोस्कर आहे, टोयोटा आहे, ब्लू स्टार यासारख्या अत्यंत नामवंत कंपन्या या ठिकाणी आल्या आहेत। खरं तर नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा हा आपण एज्युकेशनल हब म्हणून ओळखला जातो, परंतु ही जी आपलं टॅलेंट आहे यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळालं पाहिजे या दृष्टीनं ऊर्जा प्रतिष्ठानचा हा प्रयत्न आहे। ऊर्जा प्रतिष्ठान कायम युवकांसाठी काम करत असते, परंतु आज त्यांच्या प्रत्येक हाताला रोजगार देण्याचं एक काम ऊर्जा प्रतिष्ठानच्या सगळ्या टीमने केलं आहे। मी माझ्या टीमचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन करेल। शासनाचे भिसे साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील यांचे या ठिकाणी आभार मानेल आणि खरं तर माझ्या सर्व युवा मित्रांचं मी या ठिकाणी स्वागत करतो की हा जो एक उत्साह आपण त्यांच्यामध्ये बघतोय, एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्यात आहे आणि मला खात्री आहे नाशिकचा आपला हा युवक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर एक त्याची स्वतंत्र ओळख या निमित्तानं निर्माण करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। रोजगार मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याचे मार्गदर्शक संकल्पना ज्यांनी मांडली ते अजयभाऊ बोरस्ते यांची टीम आणि यांचं जितकं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण इतक्या कमी वेळात एका चांगल्या संकल्पनेतून चांगल्या उद्देशाने जो रोजगार मेळावा आयोजित केला। या रोजगार मेळाव्यासाठी आत्तापर्यंत 47 कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि मुलांचे रजिस्ट्रेशन जर पाहायला गेले तर ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपात आम्हाला 700+ रजिस्ट्रेशन आलेले आहेत आणि गर्दी अजूनही चालूच आहे। त्यात प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर महिंद्रा & महिंद्रा, पालघरची ब्लू स्टार, जळगावची हिताची, त्याचबरोबर संभाजीनगर येथील टोयोटा अशा MNC कंपन्यांचं इथं प्रामुख्यानं उल्लेख करावा वाटतो आणि त्यांच्या ज्या पगार आहेत मुलांना आज आम्ही लेटर दिलेत जे प्रातिनिधिक स्वरूपात 18,000, 22,000, 25,000पर्यंतचे लेटर मान्यवरांच्या हस्ते आज आपण दिलेले आहेत आणि हा रोजगार मेळावा असाच न थांबवता पुढे त्रैमासिक रोजगार मेळावा आणि ऊर्जा फाउंडेशनच्या वतीनं कायमस्वरूपी रोजगार केंद्र याही संकल्पना आम्ही पुढे राबवणार आहोत। या मेळाव्याच्या नियोजनामध्ये युवाशक्ती फाउंडेशनला जो ऊर्जा फाउंडेशनने संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद।